आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. खाजगी विनामूल्य ते अनुदानित शिक्षक बदली प्रक्रिया 8 ऑगस्टपर्यंत पोर्टलवरील माहिती भरण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश. परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेलं आहे. पाहूया सविस्तर. राज्यातील खाजगी विनामूल्य शाळांमधील वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहे. खाजगी विनामूल्य शाळांमधील वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांची शैक्षणिक वर्ष 2026-27पर्यंतची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत भरण्याचे काम 8 ऑगस्ट 2026पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे आदेश शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार यापूर्वी 13 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC पुणे यांना मुख्याध्यापक HM लॉगिनद्वारे संबंधित माहिती भरण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार NICने आता ही सुविधा बदली पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. मुख्याध्यापकांना HM लॉगिनद्वारे माहिती भरण्याची सुविधा नवीन सुविधेमुळे राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक आपल्या HM लॉगिनद्वारे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती भरू किंवा अद्ययावत करू शकणार आहेत. ही माहिती भविष्यातील विनाअनुदानित ते अनुदानित शिक्षक बदली प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की ही सुविधा 8 ऑगस्ट 2026 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर पोर्टलवरील प्रवेश बंद करण्यात येणार असल्याने संबंधित शाळांनी मुदतीत सर्व माहिती पूर्ण करणे आवश्यक आहे. पोर्टलवर विशेष सूचना दर्शविणार मुख्याध्यापकांचे लक्ष वेधण्यासाठी बदली पोर्टलवर रनिंग स्ट्रीपद्वारे विशेष संदेशही प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक लॉगिनद्वारे भरावी, अशी सूचना सातत्याने दाखवण्यात येईल. शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश. संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक खाजगी विनाअनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शाळांकडून माहिती वेळेत भरली जाईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. बदली प्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल. राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांतील वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांच्या विनाअनुदानित व अनुदानित बदली प्रक्रियेला पारदर्शकता आणि गती देण्यासाठी ही माहिती संकलन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिक्षकांची सेवा, मान्यता, शाळेचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध झाल्यानंतर पुढील बदली प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. शिक्षण संचालनालयाकडे हे परिपत्रक डॉक्टर महेश मधुकर पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने 23 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आले आहे. त्याची प्रत शिक्षण आयुक्त तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC पुणे यांनाही माहितीसह पाठवण्यात आली आहे. महत्त्वाचे मुद्दे. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांसाठी महत्त्वाचे आदेश. HM लॉगिनद्वारे वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांची माहिती भरणे बंधनकारक. आवाज मत करो. माहिती भरण्याची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026. मुदतीनंतर पोर्टलवरील सुविधा बंद होणार. माहिती न भरल्यास संबंधित मुख्याध्यापक व कार्यालय जबाबदार राहणार. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांकडून कामकाज वेळेत पूर्ण करणे घेण्याचे निर्देश. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आता सबस्क्राईब करा. आपण हे परिपत्रकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मिळेल तिथून डाउनलोड करू शकतो.